सर्वांना माहिती आहे, देवाने एदेन बागेत चांगल्या आणि वाईटाच्या ज्ञानाचे झाड का ठेवले असे तुम्हाला वाटते? तुम्ही कधी विचार केला आहे का की देवाने आदाम आणि हव्वा त्याचे फळ खातील हे आधीच माहीत असतानाही बागेत ते झाड ठेवण्याचा निर्णय घेतला असता का? बहुतेक महिला सापांना घाबरतात. इतक्या प्राण्यांपैकी आपण सापांना का तुच्छ मानतो? या प्रश्नांची बायबलमधील उत्तरे फक्त बायबलच देऊ शकते. जेव्हा त्या स्त्रीने पाहिले की ते झाड खाण्यासाठी चांगले आहे, ते डोळ्यांना रंजक आहे आणि ते झाड ज्ञानी करण्यासाठी इष्ट आहे, तेव्हा तिने त्याचे फळ घेतले आणि खाल्ले आणि तिच्या पतीलाही दिले आणि त्यानेही खाल्ले. देवाच्या महान प्रेमाची आणि मानवी संवर्धनाच्या सखोल मार्गदर्शनाची ज्यांना माहिती नाही ते कदाचित विचारतील की देवाने चांगल्या आणि वाईटाच्या ज्ञानाचे झाड का ठेवले, जेव्हा ते विनाशाकडे नेणार होते. काही लोक असे मानतात की जर देवाने चांगल्या आणि वाईटाच्या ज्ञानाचे झाड लावले नसते तर एदेन बागेत चिरंतन आनंदी जीवन मिळू शकले असते. प्रेमाचा देव म्हणून मानवाला जाणून-बुजून विनाशाकडे नेण्यासाठी बागेत झाड लावले गेले नव्हते. मग देवाने चांगल्या आणि वाईटाच्या ज्ञानाचे झाड बागेत का ठेवले आणि आदाम, एक जिवंत प्राणी, याला मृत्यूच्या मार्गावर जाण्याशिवाय पर्याय का नव्हता? देवाने पहिला पुरुष आदाम निर्माण केला, जो जिवंत प्राणी बनला आणि एदेन बागेत पूर्ण प्रमाणात राहिला. बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड आणि चांगल्या आणि वाईटाच्या ज्ञानाचे झाड होते. तसेच एदेनमधून वाहणारी नदी होती. उत्पत्ती 2:18-25 मध्ये लिहिल्याप्रमाणे, देवाच्या दृष्टीने आदाम एकटा राहणे चांगले नव्हते म्हणून त्याने त्याला त्याच्यासाठी योग्य मदतनीस म्हणून एक स्त्री बनवली आणि ते एकदेह झाले. हे आदामाला एकटे वाटले म्हणून नाही तर काळाच्या सुरुवातीपासूनच देवाला आदामाच्या भविष्याची जाणीव होती आणि त्याच्याकडे मानवी संगोपनाच्या योजना होत्या म्हणून होते. एदेन बागेत जिवंत प्राणी आदाम आणि त्याची पत्नी देवाने दिलेल्या विपुलतेचा मुक्तपणे आनंद घेत होते, पण त्याला एक गोष्ट करण्यास मनाई होती. देवाने दोघांना बागेच्या मध्यभागी ठेवलेल्या चांगल्या आणि वाईटाच्या ज्ञानाच्या झाडाचे फळ खाऊ नका अशी ताकीद दिली. देवाने एदेन बागेच्या मध्यभागी चांगल्या आणि वाईटाच्या ज्ञानाचे झाड ठेवून निर्माणकर्ता आणि त्याच्या निर्मितीमध्ये रचना आणि सुव्यवस्था निर्माण केली. तुम्हाला काय वाटते पुढे काय झाले? बऱ्याच काळानंतर आदाम आणि त्याची पत्नी देवाच्या इशायाला विसरले आणि झाडाचे फळ खाल्ले. सैतान देवाविरुद्ध जाण्याची संधी शोधत होता आणि सर्व प्राण्यांपैकी सर्वात धूर्त सर्प याच्याद्वारे हव्वेला सक्त मोहात पाडत होता. शेवटी आदाम आणि हव्वा दोघेही परीक्षेत पडले आणि त्यांनी देवाच्या वचनाचे उल्लंघन केले. उत्पत्ती 2:16-17 मध्ये देवाने आदामाला आज्ञा दिली होती की बागेतील कोणत्याही झाडाचे फळ तू मुक्तपणे खाऊ शकतोस, पण चांगल्या आणि वाईटाचे ज्ञान देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी तू त्याचे फळ खाशील त्या दिवशी तू निश्चितच मरशील. उत्पत्ती 3:1 मध्ये सर्पाने स्त्रीला विचारले, खरोखर देवाने असे म्हटले आहे का की बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ तू खाऊ नकोस? तिने उत्तर दिले, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाचे फळ देवाने सांगितले आहे, तुम्ही त्याचे फळ खाऊ नका किंवा त्याला स्पर्शही करू नका, नाहीतर तुम्ही मराल. देवाचे नेमके शब्द होते, कारण जेव्हा तुम्ही त्याचे फळ खाल तेव्हा तुम्ही निश्चितच मराल. त्या स्त्रीने देवाचे शब्द फक्त तू मरशील असे बदलले होते. तेव्हा सर्पाने तिला अधिक धूर्तपणे मोहात पाडले, तू खरोखर मरणार नाहीस असे सांत्वन देत सर्पाने देवाचे वचन पूर्णपणे नाकारले. उत्पत्ती 3:4-5 मध्ये सर्पाने तिला पुन्हा मोहात पाडले आणि म्हटले, कारण देवाला माहीत आहे की ज्या दिवशी तुम्ही त्याचे फळ खाल त्या दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल. सैतानाने धूर्त सर्पाद्वारे स्त्रीमध्ये लोभ निर्माण केला आणि म्हणून झाड तिला थोडे वेगळे दिसले. स्त्रीने पाहिले की झाडाचे फळ खाण्यासाठी चांगले, रुचकर आणि ज्ञान मिळविण्यासाठी इष्ट होते.
उत्पत्ती 3:06 मध्ये नोंदवलेले आहे की स्त्रीने काही घेतले आणि खाल्ले. तिने तिच्यासोबत तिच्या पतीलाही काही दिले आणि त्यानेही खाल्ले. काही जण म्हणतात की आदाम आणि त्याच्या पत्नीने झाडाचे फळ खाल्ले कारण त्यांच्यात वाईट होते, पण देवाची आज्ञा मोडण्यापूर्वी त्यांच्यात वाईट नव्हते. त्यांना फक्त चांगले आणि वाईट निवडण्याची स्वातंत्र्य होती. आज्ञा पाळण्याचे किंवा आज्ञा मोडण्याचे स्वातंत्र्य होते. बराच काळ लोटल्यानंतर ते देवाची आज्ञा लक्षात ठेवण्यात अयशस्वी झाले आणि सैतानाने सुरू केलेल्या सापाच्या सापळ्यात अडकले. दोघांनी देवाची आज्ञा मोडली तेव्हा वाईट आत शिरू लागले. जेव्हा त्यांना जिवंत प्राणी म्हणून निर्माण केले गेले तेव्हा वाईट नव्हते. चांगल्या आणि वाईटाच्या ज्ञानाच्या झाडाचे फळ खाण्याचा निर्णय घेईपर्यंत त्या दोघांनी पाप केले नाही किंवा वाईट त्यांच्या हृदयात शिरले नाही. रोमकर 6:23 आध्यात्मिक क्षेत्रातील एका नियमाचे दस्तऐवजीकरण करते ज्यामध्ये म्हटले आहे की पापाचे वेतन मृत्यू आहे. पाप केल्यानंतर आदाम आणि त्याच्या पत्नीचे काय झाले? देवाने त्यांना म्हटले होते, तुम्ही नक्कीच मराल, परंतु आज्ञाभंग केल्यामुळे ते मेले नाहीत. ते दोघे दीर्घकाळ जगले आणि पृथ्वीवर अनेक मुलांना जन्म दिला. देवाने ज्या मृत्यूचा उल्लेख केला आहे तो आत्म्याच्या मृत्यूला आणि नंतर जीवनाच्या शारीरिक मृत्यूला सूचित करतो. 1 थेस्सलनिकाकर 5:23 मध्ये लिहिल्याप्रमाणे जिवंत आत्म्याप्रमाणे देवाशी संवाद साधणे शक्य होते. आत्मा देखील आत्म्याद्वारे नियंत्रित होता आणि शरीर आत्म्याचा आणि आत्म्याचा मंडप होता. जेव्हा आदाम आणि हव्वेने देवाच्या नियमांचे उल्लंघन केले तेव्हा त्यांचा आत्मा पापामुळे मरण पावला आणि देवाशी संवाद थांबला. पापामुळे त्यांचा आत्मा मरण पावला, त्यामुळे देवाशी संवाद साधणे आता शक्य झाले नाही. त्यांना अखेर एदेन बागेतून एक आध्यात्मिक जागा, पृथ्वीवर एक भौतिक जागा हाकलून लावण्यात आले. तेव्हापासून मानवजातीचे दुःख सुरू झाले. बाळंतपणात हव्वेला वेदना आणि प्रसूती वेदना वाढल्या आणि तिच्या पतीची आणि तिच्यावर राज्य करण्याची तिची इच्छाही वाढली. आदामाच्या पापामुळे जमिनीला शाप मिळाला आणि आयुष्यभर कष्ट केल्यानंतरच ती फक्त खात राहिली. मृत्यूनंतर आदाम आणि हव्वा यांना मूठभर मातीत परत जायचे होते. आदामाचे सर्व वंशज पापी म्हणून जन्माला आले आणि पापाचे वेतन म्हणून मृत्यूच्या मार्गावर गेले. सैतानाच्या प्रलोभनावर हव्वेला मोहात पाडणाऱ्या सर्पाला कोणत्या प्रकारचा शाप मिळाला? उत्पत्ती 3:14 मध्ये देवाने सर्पाला म्हटले, सर्व गुराढोरांपेक्षा आणि सर्व वन्य प्राण्यांपेक्षा तू अधिक शापित आहेस. तू आपल्या पोटावर चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. तुम्ही कधी सापांना धूळ खाताना पाहिले आहे किंवा ऐकले आहे का? प्रत्यक्षात साप बेडूक, उंदीर किंवा पक्षी यांसारख्या प्राण्यांना खातो. पवित्र शास्त्र देवाने प्रेरित केले आहे आणि त्यात आध्यात्मिक अर्थ आहे. प्रकटीकरण रात्री 8:02 मध्ये सापाचा उल्लेख सैतान आणि सैतानाला केला आहे. जेव्हा देवाने सापाला धूळ खाण्यास सांगितले तेव्हा धूळ जमिनीतील मातीपासून बनलेल्या माणसाचे प्रतीक आहे. या वचनात आध्यात्मिकरित्या असे सूचित केले आहे की सैतान आणि सैतान अंधारात आणि पापात राहणाऱ्यांना शिकार करतील. 1 पेत्र 5:8 मध्ये असे लिहिले आहे की जे वाईट कृत्ये करतात आणि पाप करतात त्यांच्यावर सैतान संकटे आणि संकटे आणेल, मग ते देवाचे मूल असोत किंवा जगाचे व्यक्ती असोत. शत्रू सैतान आणि सैतान अशा लोकांनाही फसवतात जे त्यांच्या विश्वासाचा दावा करतात परंतु देवाच्या वचनांवर कमी विश्वास ठेवतात आणि त्यांना पुन्हा मृत्यूच्या मार्गावर घेऊन जातात. आमच्या सर्व दर्शकांसाठी देवाने लोकांना झाडाचे फळ खाण्यासाठी आणि विनाशाच्या मार्गावर जाण्यासाठी बागेच्या मध्यभागी चांगले आणि वाईटाचे ज्ञान देणारे झाड ठेवले नाही. याचे कारण देवाने आपल्याला सापेक्षता अनुभवण्यास मदत करण्यासाठी दाखवलेल्या अद्भुत मदतीमध्ये आहे. अनेकांना वाटेल की आदाम आणि हव्वा यांनी एदेन बागेत खूप आनंदी जीवन जगले होते. तथापि आदाम आणि हव्वा यांना खरा आनंद आणि प्रेम माहीत नव्हते कारण त्यांनी सापेक्षता अनुभवली नव्हती.
जरी त्यांनी एदेन बागेत पूर्ण विपुलता अनुभवली असली तरी ती त्यांच्या स्वतःच्या घामाने आणि श्रमाने मिळवली नव्हती. त्यांना देवाचे मूल्य आणि कृतज्ञता यांची काहीच समज नव्हती. सर्पाने त्यांना मोहात पाडले आणि झाडाचे फळ खाण्याच्या अवज्ञाचे हेच कारण आहे. पृथ्वीवर हाकलून लावल्यानंतर आणि अश्रू, दुःख, वेदना, दुःख आणि मृत्यू अनुभवल्यानंतरच त्यांना खरे आनंद आणि दुःख यात फरक करता आला. अखेर आदाम आणि हव्वा यांना एदेन बागेत स्वातंत्र्य आणि देवाने दिलेल्या विपुलतेचे मूल्य कळले. सापेक्षता अनुभवल्यानंतरच तुम्ही देवाचे खरे मूल बनू शकता आणि सर्व अनंतकाळासाठी प्रेमाची देवाणघेवाण करू शकता. या कारणास्तव देवाने आदामाला इच्छा स्वातंत्र्य दिले आणि एदेन बागेच्या मध्यभागी चांगल्या आणि वाईटाच्या ज्ञानाचे झाड ठेवले. देवाने त्यांच्या स्वतःच्या इच्छेच्या झाडाचे फळ खाण्याची परवानगी दिली. त्यांना मानवी लागवडीद्वारे जीवनातील आनंद आणि दुःख दोन्ही अनुभवण्याची संधी दिली. आदाम आणि हव्वा यांना एदेन बागेतून हाकलून लावण्यात आले आणि त्यांनी पृथ्वीवर सापेक्षता अनुभवली. प्रेम, आनंद आणि कृतज्ञतेचे खरे मूल्य ओळखून त्यांना त्यांच्या हृदयाच्या तळापासून देवावर प्रेम आणि भीती वाटू लागली. देवाने एदेन बागेच्या मध्यभागी चांगल्या आणि वाईटाच्या ज्ञानाचे झाड ठेवले आणि मानवजातीचे पहिले आदाम आणि हव्वा यांच्याद्वारे मानवी संवर्धनाचे भविष्य पूर्ण केले, जेणेकरून लोकांना देवाचे प्रेम कळेल आणि खरा आनंद मिळेल. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या हृदयाची आणि प्रेमाची खोली समजून घ्याल. स्वातंत्र्याने सत्याची निवड कराल आणि त्याचे अनुसरण कराल. प्रथम देवावर प्रेम कराल आणि देवाचा आनंद आणि सांत्वन व्हाल. मला तुमच्यासाठी प्रार्थना करू द्या. प्रिय स्वर्गीय पित्या, तुम्ही प्रेमाचे देव आहात. तुम्ही आमच्यासोबत खरे प्रेम वाटण्यासाठी मानवी संस्कृतीची योजना आखली होती आणि चांगल्या आणि वाईटाच्या ज्ञानाचे झाड लावण्याशिवाय पर्याय नव्हता. आपल्या सर्वांना तुमच्या महान कृपेची जाणीव होवो. देवा, तुमच्यावर प्रेम करणारे खरोखर धन्य लोक बनण्यासाठी आम्हाला जागृत करा. आपण स्वातंत्र्याने सत्य निवडूया. कृपया आमचे नेहमीच रक्षण करा आणि जे आता पाहत आहेत त्यांचे रक्षण करा. त्यांना शांती द्या. त्यांच्या आत्म्याला समृद्धी मिळो आणि त्यांना शारीरिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारे आशीर्वाद मिळोत. पित्या, आम्ही तुमचे आभार मानतो आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन.